तेवढं तुमच्यासाठी करतो मी, तेवढं प्रयत्न. नागपूरमध्ये इच्छुक उमेदवारांची नाराजी जी आहे ते उफाळून आल्याचं चित्र सध्याला पाहायला मिळते। मी सध्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी जर पाहाल तर एका इच्छुक उमेदवाराने थेट या ठिकाणी पक्ष कार्यालयातील काच आणि टीव्ही जे आहे ते रागाच्या भरामध्ये या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने जे आहे ते फोडलेलं आहे। हा पक्ष कार्यालयातील या ठिकाणी टीव्ही जे आहे ते लागलेलं होतं, मात्र काही पूर्वीच एका कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्याचा राग अनावर झाल्याने जे आहे ते थेट कार्यालयातील या ठिकाणचा जो टीव्ही होता तो टीव्ही फोडले। सोबतच पक्ष कार्यालयातील अगदी समोरच्या भागानं जे काच लावलेलं होतं ते काच देखील अगदी दगड मारून जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहे ते फोडण्यात आल्याचं चित्र जे आहे ते सध्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या कार्यालयात पाहायला मिळते। ह्या दृश्यात जर पाहाल तर या पद्धतीने हे समोरच्या बाजूचा हा काच आहे आणि अगदीच हा काच जो आहे तो बाहेरून जे आहे ते दगड मारून हा काच अगदी फोडण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीने दोन्ही जे आहे ते याचं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी गणेश पेठमध्ये आहे आणि याच कार्यालयामध्ये जे आहे ते सर्व उमेदवारांच्या जे आहे ते मुलाखती पार पडल्या। त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते इच्छुक उमेदवार असणाऱ्यांना उमेदवारी देखील देण्यात आली, मात्र ज्या उमेदवारांना जे आहे ते या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही अशा एका नाराज कार्यकर्त्याने जे आहे ते या पद्धतीने कार्यालयामध्ये जे आहे ते तोडफोड केल्याचं दृश्य सध्याला जे आहे ते पाहायला मिळते। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला जे आहे ते भाजपसोबत युतीमध्ये जाईल असं बोललं जात होतं, मात्र भाजपकडून कोणताही प्रतिसाद राष्ट्रवादीला न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीने सोबळावर लढण्याचा नारा दिला आणि कालपासून एबी फॉर्म जे आहे ते इच्छुक उमेदवारांना देण्यास त्यांनी सुरुवात केली। मात्र ज्या उमेदवाराला जे आहे ते एबी फॉर्म मिळालं नाही, उमेदवारी मिळाली नाही, त्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते थेट आता पक्ष कार्यालयामध्ये या पद्धतीने येऊन टीव्ही फोडलेली आहे आणि सोबतच पक्ष कार्यालयाचं काच देखील दगड मारून जे आहे ते फोडल्याचं चित्र सध्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।